श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, घाबरत बसण्यापेक्षा एक वेळा प्रयत्न कर. मागील काळात जे होऊ शकले नाही, काही कारणांमुळे तू प्राप्त करू शकला नाही, पण आता ते मिळणार नाही, असे काही विचार मनातही आणू नकोस. बाळा, माझे आशीर्वाद तुझ्यासोबत आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासोबत आहे. जेव्हा तुम्ही मनाने दुःखी असता, खूप काही कष्टी असता, तेव्हा देवाचा धावा करणे सर्वोत्तम आहे. मला माहीत आहे काही वेळ कठीण आहे. जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर इथून पुढे ते सर्व काही कठीण संपून जाऊन त्या जागी तुला आनंदाची प्राप्ती नक्कीच होणार आहे. आजचा हा दिव्य संदेश, पवित्र संदेश तुझ्या कानांनी ऐकावा, तुझ्या मनाने तो स्वीकार करावा. त्यासाठी मी तुझ्या पुढे येऊन तुला हा संदेश देत आहे. बाळा, निश्चिंत राहून शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश ऐक, कारण यात तुझे उज्ज्वल भविष्य आणि तुला प्राप्त होणारे काही अद्भुत संकेत मी देत आहे, ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना वेळोवेळी करत आहात ती पूर्ण होण्याच्या तयारीत येत आहे. बाळांनो, घाबरणे सोडा, चिंता करणे सोडा. देवाचे नामस्मरण केल्याने सर्वोत्कृष्ट प्राप्त होते, कारण तुम्ही केलेले पापाचे क्षालन फक्त देव, परमात्मा, भगवंत करू शकतात. आणखी कुणीही तुमच्या चुकांना माफी देण्याजोगते योग्य नाही. म्हणूनच केलेल्या चुकांसाठी देवांकडे माफी मागणे योग्य आहे आणि परत त्या चुका न करणे त्याहून योग्य आहे. स्वामी माऊलीचा हा दिव्य संदेश, पवित्र संदेश तुम्ही जर या क्षणाला ऐकत आहात तर स्वतःला परम सौभाग्यशाली माना, कारण देवाने तुमच्यापर्यंत हा संदेश देणे यातच तुमचे हित आहे. जर तुम्ही काही इच्छा ठेवून या संदेशापर्यंत आला आहात तर स्वामी माऊली नक्कीच तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात ते आशीर्वाद देऊन तुमचे कल्याण करोत. तुम्हाला हवे असलेले ते सर्व काही प्राप्त हो. तुमच्या इच्छा, अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद स्वामी तुम्हाला देवोत, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी म्हणतात, बाळा, हार मानू नकोस. प्रत्येक गोष्टीची निश्चित वेळ यावी लागते. तसेच काही तुझ्यासोबतही अद्भुत घडणार आहे. ज्या गोष्टींसाठी तू आजपर्यंत वाट पाहत आहेस ती वेळ लवकरच येत आहे. तुझ्या आता सर्व काही स्वप्नांना पूर्ततेत परिपूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे. बाळा, तुझे कठीण आणि जीवनातील ते कठीण प्रसंग काढून टाकण्यासाठी देव आज तुझ्या पुढे उपस्थित आहेत. देव म्हणतात, भगवंत सांगतात, तुमच्या मनातील ती आशा आणि ती अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात मी देत आहे. बाळांनो, मनातील क्लेश, भीती, भय दूर करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत आला आहे तेव्हा स्वतःला निश्चिंत करा, कारण देवाचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत येणे हीच एक तुमच्यासाठी सौभाग्याची खूण आहे. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आजचा आशीर्वाद तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करणारा आहे. तुझ्याकडे लवकरच एक आनंदाची बातमी घेऊन कुणीतरी येत आहे, जे तुझ्यासाठी योग्य मार्ग दाखवणारे ठरेल. या आनंदातून तुमचे संपूर्ण कुटुंब आनंदित होणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, माझ्यापासून काही लपलेले नाही. जेव्हा मला माहीत आहे की काही तुमच्याच नात्यांनी तुम्हाला त्या ठिकाणी धोका दिला आहे, ते लुबाडून नेले आहे, पण आता त्याच्याही दुप्पट प्रतीचे तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात प्राप्त होणार आहे. तुमची काळजी संपवणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकाल त्याच्या काही काळातच
तुम्हाला ती आनंदाची बातमीही प्राप्त होईल आणि तुम्ही जे काही गमावले आहे असे तुम्हाला वाटत आहे त्याच्या दुप्पट देव तुम्हाला कुठल्या ना कुठल्या मार्गाने देणार आहे. बाळा, माझे वचन जे कोणी पालन करतात, माझ्या मार्गावर जे कोणी चालतात त्यांना कधीही कुठेही कमतरता भासत नाही. जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर काळजीमुक्त राहा, कारण हा संदेश तुझ्यासाठी आनंद, खूप काही चैतन्यमय वातावरण आणि तुझ्या मनातील ते दोष, दुःख घालवण्यासाठी तुझ्यापर्यंत देण्यात आला आहे. काळजीमुक्त राहा, सुखी राहा, तुझे कल्याण होईल. स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश ऐकून तुमच्या मनात जर स्वामी समर्थाविषयी प्रीती आणि अद्भुत प्रेम निर्माण झाले असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी, आनंद आणि प्रगतीचे मार्ग देवोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.